तरी सुद्धा आपण त्याचा सोडवायचा मार्ग लावू। आणि सोबत ताकद काका होते, नानाजी होते, खाड्यांना हे तिघ जणांनी हे चौघ जणांनीच सगळी जमीन हे शेतकरी भेटी आणि एकदम म्हणजे शून्यातून सगळं उभा करण्यामध्ये पूर्ण वेळ खरीचा वाटा पूर्ण 100% हे काकाजींचा आहे। काकांनी पूर्ण एकतर भाग नवीन आडनाव आमचं गुंड सगळंच म्हणजे ओव्हरऑल सगळं मिक्स होऊन आलं हो, म्हणून ते सगळं अंगावर घ्यायची त्यांच्यामध्ये एक स्किल आहे म्हणजे सगळ्याच गोष्टी तरी चॅलेंज सगळे ऍक्सेप्ट करून त्यांनी आज एक सगळं विश्व उभा केलं इथं। आणि रूपामाताचा हा दुसरा युनिट आज सगळ्यांनी यशस्वीरित्या सगळ्या माझ्या सहकार्यांनी पूर्ण मेहनतीने गेल्या वर्षी साहेब 1,11,000 क्रशिंग आम्ही केली। आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो ह्याच्यामध्ये आज देशमुख साहेबांचा सिंहाचा वाटा, आज देशमुख साहेबांचा सिंहाचा वाटा सगळ्यांचा सांगून आज सगळ्यांसमोर मी सांगतो 1,11,000 क्रशिंग करण्याच्या मागचा 100% त्यांचा स्नेहाचा वाटा। बुलढाणा अर्बन बँक ही एशिया खंडातली सर्वात मोठी पतसंस्था ही माहितीच तो सांगायला तुम्हाला। हे आपण हे सगळे त्यांचे हे गुरुवर्य आहेत ते असा विषय आहे। आणि देशमुख साहेबांनी आज आपल्याला 12 कोटी रुपये हे मालतारण कर्ज दिले। आज मुलांनी साहेब इथे शिक्के अधिकारी आहेत। आज जर आपल्याला बुलढाणा अर्बन कडून जर मदत नसती झाली आज आपण 1,11 क्रशिंग करू शकलो असतो का? नाही, तुम्ही इमानदारीने सांगा। नाही करू शकलो नसतो का? कारण की ऊसाचं पेमेंट शेतकऱ्याची नीड काय, ऊस गेला तर त्याला महिन्यात तर पेमेंट पाहिजे, 15 दिवसात पेमेंट पाहिजे, 20 दिवसात पेमेंट, मग कुठून द्यायचं पेमेंट? मालाला भाव नको साहेब, 28, 27, 29 रुपये भाव, मग करायचं काय? मग शेवटी भाईजींची आम्ही 1-2दा भेट झालो, देशमुख साहेबांना विषय काढला। सरांनी पॉझिटिव्हली मुलीच्या लग्नामध्ये सर व्यस्त असताना सुद्धा बरं का त्याच्यामध्ये त्यांनी वेळात वेळ काढून त्यांनी आज दिवसभर मी त्यांना कळकळीची विनंती केली, त्यांनी एक दिवस सगळे गोडाऊन पाण्यामध्ये घातले, सगळे स्वतःच फायनल म्हणजे फार मोठं सहकार्य त्यांनी केलेलं आहे। आणि असंच त्यांचं सहकार्य आपल्यासोबत राहणार आहे। पण हे सांगायचा उद्देश म्हणलं की आज त्यांनी त्यांच्यामुळं हे झालेलं आहे। आवटे साहेब आहेत, आवटे साहेबांनी सुद्धा बँकिंगमध्ये ह्याच्यामध्ये टेक्निकल ह्याच्यामध्ये चौगुले हे त्यांना कोऑर्डिनेट करत होते, पण सगळ्यांनी सहकार्य आपण केलेलं आहे। नानाजींचं सुद्धा सहकार्य लाभलेलं आज जवळजवळ किती 1,11,000 सगळं केन पेमेंट 38 कोटीचा वाटप आज केदारेश्वर अर्बनच्या माध्यमातून आपल्याला झालेलं आहे। आणि सगळ्यांचं सहकार्य आज लाभल्यामुळं आज आपण हे सगळे आपल्या परिवाराचे सदस्य आज बोलून त्यांचा आज मानपान आपण करायला आपल्याला योग मिळाला, त्यासाठी धन्यवाद त्यांचं मी 100% देणार आहे। आता अण्णांचं सुद्धा विनंती कुठेही सीझन मध्ये आम्हाला बरंच त्रास झाला साहेब, कुणी आमच्या त्या गव्हाणीमध्ये बुलेटच टाकली, त्याची पेपरबाजी झाली आमच्या सिक्युरिटीवाल्याने बी, पण सर 4,000 सभासद आमचे झाले यावेळेस सर, कारखान्यावर 100 बी लोक आले नसतील, एक 10-20 काय असतं निगेटिव्ह जे करताय तरीच चर्चा होती, पण आज 38-39 लोक आज आले का पेमेंटसाठी? नाही। आज साहेब 38 कोटी मधलं फक्त एक 2 ते 4 लाख रुपये पेमेंट आमचं आज पेंडिंग राहिले, बाकी सगळं केन पेमेंट संपलंय सगळं तुमचं अकाउंटंट आहे तिथे, म्हणून हे सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लागलंय। आणि सर आम्ही इथं आपण आलोय, लोकांनी सपोर्ट केलाय, सगळं केलंय, म्हणून आज आम्ही MSEB साठी अण्णांनी प्रस्ताव टाकला की साहेब आम्हाला जमीन लागली, सबस्टेशन व्हायला लागले, तर रोशनपुरी गावासाठी आम्ही काय म्हणजे मोठं पाऊल नाही पण छोटंसं आम्ही 1.5 एकर जमीन आम्ही MSEB ला सबस्टेशन होणार आहे गावात, म्हणून आम्ही त्यासाठी आम्ही प्रयत्न केला, सहकार्य केलं होतं आम्ही 2 स्वतः। आपल्याला खूप काय फक्त इथून घेऊनच जायचं नाही किंवा वळूनच जायचं नाही, आपल्याला इथंच देऊन जायचं आहे। इथले आणि सगळे कर्मचारी साहेब आपले इथलेच आहेत, असं काय आम्ही तिकडून इम्पोर्ट केलंय असं काय नाही, इथलीच माणसं तयार करणार आयुष्यभर, इथलीच माणसं म्हणून सुद्धा माणूस काय अपवाद माणूस नाही, आम्ही दोघंच फक्त तिकडचे म्हणून आज सगळ्यांसमोर मी सांगितलं की आज सगळ्यांचं सहकार्य लागलं, असंच तुम्ही आम्हाला आशीर्वाद तुमचा आमच्यासोबत पाठीशी कायम राहू। आणि पुढच्या येत्या घडीतला सुद्धा
आम्ही 1/11चा रेकॉर्ड आम्ही 100% ब्रेक करणार आहोत आणि त्याचा मी आज तुम्हाला 1.5 लाख क्रशिंग, 1.5 लाखाचा मी आज तुम्हाला समुद्रे साहेबांनी मुलांच्या शब्द द्यायचा आणि धन्यवाद म्हणतो. तुम्ही सगळ्या कोणत्या निमंत्रणावर तुम्ही आलात त्यासाठी खूप खूप तुमचा आभार.